हे सेम डिक्लेरेशन आपण जेव्हाही आपलं ऍप्लिकेशन किंवा ओपन करतो याच्यावर वेब ब्राउझरवर तेव्हा दाखवते. हे ना नोटीस नोटीस नाही आहे. हो, हे वाली म्हणजे जर आपण आपलं फॉर एक्झाम्पल कोणते ऍप्लिकेशन म्हणजे आपलं अपस्टॉक आहे फॉर एक्झाम्पल, त्याचं लॉग इन आपण जर केलं लॅपटॉपवर तर उघडल्याबरोबर सगळ्यात पहिले हे नोटीस येते. सेबीचा रूल आहे, सेबीने सांगितलेलं आहे की हे नोटिफिकेशन दाखवायचं. त्यामुळे हे कसं आता ते कसं ते तंबाखूवाल्या प्रॉडक्टवर लिहिलं जाते, कॅन्सर होते याच्यामुळे. तशा टाईपचा आता हा रूल हा. बनलेला आहे की आता हे दाखवाच लागते, प्रत्येक ब्रोकरला दाखवावं. तर मग मी तेच म्हटलं की अरे हे असं एवढं म्हणजे आता माहिती आहे लोक लॉस करते म्हणून, पण एवढं एकदम दाखवायची गरज नाही असं वाटते. पण आता त्यांना केलं असेल रूल त्यामुळे दाखवत होते. ते आता कसं त्यांना दाखवाच लागते, कंपल्सरी करून टाकलेलं आहे सेबीने प्रत्येक ब्रोकरला की का सांगा बा की 50,000 ॲव्हरेज ट्रेडिंगचा लॉस आहे. आणि एफएनओ वगैरे पण लिहिलेलं असेल इथे. आता FNOच दिले तुम्ही इथे एफएनओच दिलाय ना, लिहिलं. फ्युचर अँड 9 ऑप्शन्सच दिलाय. 10 पैकी 9 इक्विटी फ्युचर अँड ऑप्शनल सेगमेंट. ऑप्शन सेगमेंट म्हणजे इन इक्विटीचे करंट नेट लॉस. म्हणजे स्टॉकचे हा. फ्युचर आणि ऑप्शनचे आणि ऑप्शन्स याच्यामध्ये नेट लॉस मध्ये नाही आहे. ते म्हणजे हा. आणि ऍव्हरेज लॉस मेकर रजिस्टर नेट ट्रेडिंग लॉस क्लोज टू 50,000. म्हणजे 50,000 म्हणजे ॲव्हरेज लॉस एखादी आहे. ऍव्हरेज 15,000 लॉस करते. हम्म हम्म. हा सेबीचाच डेटा आहे, सेबीचाच डेटा काहीतरी. आता जसं याने 10 पैकी 9 दिलेला, तसं सेबीचा हा त्यांचाच डेटा आहे एनएससीचा का सेबीचा की बा अच्छा. 100 पैकी 90 लोक लॉस करते यामध्ये. आणि तो झिरोदाचा फाउंडर आहे निखिल कामत, त्याने पण डेटा दाखवायला सांगितला होता की त्याचं म्हणणं होतं की बाकी लोक म्हणजे काहीतरी 95% लोक, 90 पैकी 100 पैकी 95 लोक साधे बँक एफडीचे जे रिटर्न आहे 5% 6% तेवढे रिटर्न पण वर्षाचे बनवू नाही शकत. अच्छा. असं त्या झिरोदावाल्याचं त्याचं म्हणणं आहे. हम्म. नाही मी पण आज ओपन केलं होतं तर ग्रोचं ऍप्लिकेशन असंच म्हणजे ग्रोचं लॉग इन केलं होतं मी लॅपटॉपवर, तर तेव्हाही मला असं नोटिफिकेशन येत होतं. आता प्रत्येक कोणतं पण ऍप ओपन केला, आता हे जसं अपस्टॉक मध्ये मी चार्ट ओपन केला याच्यावर पण नोटिफिकेशन लागतं. कोणता पण ब्रोकर हम्म. आपण ओपन केला की हे येणारच आहे. ओके. सरचा मेसेज आला की आज पण येणार म्हणजे सर हॉस्पिटलमध्ये आहे म्हणजे काय माहित तब्येत खराब आहे. ओके. मग म्हणजे हा आज निफ्टी कसं काय वर गेली काही समजलं नाही. आणि बँक निफ्टी तर आज एका साइड वेज आज आयटी पण सेक्टरने निफ्टी आयटी सेक्टरने निफ्टीला फॉर्म केला बा, आता निफ्टी आयटीचा चार्ट लावा. आज विप्रो इन्फोसिस चांगला वर होता ना, निफ्टी आयटी. निफ्टी आयटीने ब्रेकआउट दिला. ब्रेकआउट दिला 2% वर आहे, त्याच्यापेक्षा आणखी वर होता पण एंडला जे निफ्टीमध्ये फॉल आला तो त्याच्यामुळे झाला. ओके. ऑल टाइम हायवर आहे हा. निफ्टी आयटी. ओके. हम्म. निफ्टी आयटी म्हणजे आपण आता तू ते जुने व्हिडिओ पाहिले नसतील हो ते त्यामध्ये. माहिती आहे, ते माहिती आहे सेक्टर आहे म्हणून. आता हा निफ्टी आयटी इंडेक्स होता, यांनी इथे ब्रेकआउट दिलेला आहे. विप्रो मध्ये तर आणखी चांगलं ब्रेकआउट आलेलं आहे, विप्रो आणखी बाय करू शकतो मी, तसा 516 टाकलेला आहे तो बाईंगला. अच्छा. 516वर तो जो आपलं व्हॉट्सअप चॅनल आहे त्यावर टाकला होता विप्रो. आणखी त्याच्यात हेड अँड शोल्डरचा ब्रेकआउट आलेला आहे, इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर. तेव्हा दिसते इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर. हा. आता मी याला या कॅन्डलवर टाकलं होतं, या कॅन्डलवर बाय करायला काहीतरी 516ला. दुसऱ्या दिवशी हा 516 होता, याच्या नेक्स्ट डे 516वर होता तो, तेव्हा टाकला होता त्याला. 516वर तो नंतर 530 गेला आणि तिथून तो 512वर पण आता 11वर आला. तिथून आता त्याने ब्रेकआउट दिला. हा. आता तो हेड अँड शोल्डरच्या पॅटर्न मध्ये इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर जो आपण पाहतो त्याच्या पॅटर्न मध्ये त्याने ब्रेकआउट दिला. एक हा इथे ओके. पण आता सगळ्यात पहिले ते गॅप फिल करणार ना तो. हा हा सगळ्यात सगळ्यात पहिले पहिले आता गॅप गॅप, फिल करणार. सगळ्यात पहिले ते गॅप फिल करणार, ते गॅप फिलिंग पर्यंत आपण टार्गेट ठेवू शकतो. आता हे ब्रेकआउट तर आलेला आपला.
म्हणजे चांगला 560 ब्रेकआउट आलेला पर्यंत. आहे. चांगला ब्रेकआउट आलेला आहे. व्हॉल्यूम पण चांगला आहे. व्हॉल्यूम पण आहे. आता ही गॅप आहे इथपर्यंत 556. हा क्लोजिंग प्राइस आहे याचा 557, हम्म. 555, 560च्या आसपास हा जायचा प्रयत्न करत. म्हणजे आता उद्या परवाचा इंट्राडे साठी आपण जर ट्रेड शोधू राहिलो तर याच्यात आपण ट्रेड पाहू शकतो, शोधू शकतो. ओके. आता जसं सकाळी क्लासमध्ये एक पोरगा बसला होता, तुला सांगितलं ओरिएंट सिमेंट. आता जसं हा, आता हे तर गॅप आहे. गॅपकडे जनरली आता विप्रो आहे. गॅप कोणत्या पण स्टॉकमध्ये असो, प्राइस काय करते जनरली त्या गॅप इकडे अट्रॅक्ट होते. आता जसा एक ओरिएंट सिमेंट होता, त्याला म्हटलं होतं शॉर्टसाठी सांगितलं होतं. त्याला मी छोटाच टार्गेट सांगितलं होतं, पण तो खूप पुढे गेला. हा ओरिएंट सिमेंट खूप पुढे खाली गेला. त्याला छोटाच टार्गेट सांगितलं होतं. त्याला सांगितलं होतं मी सकाळी फक्त 95चा टार्गेट सांगा, ते नाही 93चा टार्गेट सांगितलं होतं. 93चा टार्गेट सांगितलं होतं. काहीतरी हा क्लोज झाला 98 आणि हा 99च्या आसपास होता. हा 99च्या आसपास हा होता. हे कॅन्डल 5 मिनिटावर पोहोचतो होता वाटतं मी बहुतेक, आणि तो 99-300च्या आसपास दिसत होता. हा नाही हे नाही, हा यार हे आहे सकाळची कॅन्डल, सकाळी ओपनिंग. हा. तो इतक्यात होता काहीतरी 99-300च्या आसपास फिरू होता. त्याला म्हटलं शॉर्टकट. त्याचा डे लो म्हणजे जो होता 302.60, 303.3चा स्टॉप लॉस लावला 3 पॉईंटचा. 1:2चा रिस्क रिवॉर्ड भेटते. आता हा पाहिला तर तसा खूप गेला खाली, हो. 383 गेला, खूप खाली गेला. खूप मोठा रिस्क रिवॉर्ड भेटला त्याने. आता याच्यात काय होतं, हा ट्रेड याच्यासाठी सांगितला होता की ही 93ची सपोर्ट लेवल होती. तशी पाहिलेली 89ची लेवल आहे. ती 89ची सपोर्ट लेवल आहे. ब्रेकआउट लेवल होती ती ओके. 92ची. ब्रेकआउट लेवल 92ची आहे. आणि सपोर्ट लेवल हा इथे स्विंग लो होता 89ला. तसं पाहिलेलं हा स्ट्रॉंग बेरिश होता 2-3 दिवसापासून. 2 दिवसापासून कंटिन्यू पळत होता. 2 दिवसापासून. आता तो इथे ओपन झाला. आता एवढी स्ट्रॉंग कॅन्डल होती, तो वरती जायचा प्रयत्न होता करत. वरतून एक रिजेक्शन आला. आता वरतून रिजेक्शन आलं तर आपल्याला माहिती आहे सपोर्ट लेवल खाली येईल. तर तो जनरली ट्राय करते की सपोर्ट लेवलवर जाऊन सपोर्ट लेवलवर बाउन्स करायचा प्रयत्न करते. आता अपेक्षित होतं की हा सपोर्ट लेवलवर बाउन्स करेल. आता हा जर सपोर्ट लेवलवर बाउन्स केला असता तर आपण याला बायसाठी स्विंग ट्रेडसाठी घेतलं असतं परत. आपण त्याला स्विंग ट्रेडसाठी घेतलं असतं आणि परत वरचं टार्गेट राहिलं असतं आपलं. पण तो बाउन्स नाही केला त्यांनी ते लेवल ब्रेक केली. म्हणजे ते जे ब्रेकआउट आलं होतं ते ब्रेकआउट आता सध्या फेल झालेलं आहे असं समजावं लागेल, कारण की त्याच्या आतमध्ये तो गेलेला आहे. ही लेवल ते रेजिस्टन होतं आधी. हे रेजिस्टन वाली लेवल होती 292ची लेवल आहे. ती लेवल ब्रेक केली होती. त्यानंतर तिने सपोर्टचं काम केलं. सपोर्टचं काम करून तो हो. नंतर वर गेला होता. हो. वर गेला होता. आता वर गेल्यानंतर तो खाली पडला. आता त्याच्यात न्यूज होती की हा जेव्हा वर चालला होता तेव्हा त्याच्यात एक न्यूज होती, जो इथून हा वरत गेला ना या दिवशी 1 हा. जुलैला, त्याच्यात 14% कॅन्डल म्हणजे तो 14 20%च्या जवळपास टच केलं होतं त्यांनी सर्किट, अप्पर सर्किट. तर त्या दिवशी एक न्यूज बरोबर. होती की अल्ट्राटेक सिमेंट ओरिएंट सिमेंटला ॲक्वायर करणार आहे. मग त्यानंतर हा त्याने हा हा. काही क्लॅरिफिकेशन आलं नाही पुढं. तो हळूहळू वर जार गेला. आता काहीतरी अल्ट्राटेकनं क्लॅरिफिकेशन क्लिअर केलं वाटतं की आम्ही विकत नाही घेणार आहे, म्हणून तो आता पडायला सुरुवात झालेली आहे. तो आता पडू राहिला. ओके. आणि निफ्टी राहिला आपला बँक निफ्टी. राऊंड बॉटम बनवलं ना वरती. त्यांनी का आपला ओरिएंट सिमेंट ना. राऊंडिंग टॉप बनवलं ना ऑरेंजनी. हा. आता हा राऊंडिंग टॉपच आहे. आता हे राऊंडिंग टॉपचं ब्रेकडाऊन आलेलं आहे. ब्रेकआउट आहे. हा राईट. हा जर खाली आला आता हा FNOचा स्टॉक नाही, असा काहीतरी येऊ शकते. तसा पाहिलेला हा इथे एक स्विंग लो आहे. हा इथे स्विंग लो आहे. हा. इथपर्यंत आला तर इथपर्यंत येऊ शकते, किंवा आता ही ब्रेकआउट लेवल होती, तर ही ब्रेकआउट लेवल सपोर्टचं काम करू शकते. तर इतक्यात 250च्या आसपास आपण अपेक्षा करू शकतो. म्हणजे उद्या पण याला आपण सेलसाठी कन्सिडर करू शकतो. 250च्या आसपास अपेक्षा ठेवू शकतो. आता डिपेंड करते मार्केट कंडिशनवर. आता कारण की 50 मिनिटमध्ये जर पाहिला तर तो थोडा स्ट्रेच झालेला आहे. थोडा जास्त स्ट्रेच झालेला होऊ शकते बाउन्स. आता आपल्याला माहिती आहे ही जी लेवल आहे, ही जी लेवल होती आपली 292 290 वाली, ही आता सपोर्टचं काम करायला पाहिजे होती. पण ती लेवल आता ब्रेक केलेली आहे, तर ती लेवल बनवून रजिस्टर. आता जर उद्या समजा गॅप ओपन झाला आणि या लेवल पासून जर काही रिजेक्शन भेटला तर आपण बिलकुल सेल साईडला जाऊ शकतो. आणि मी हे 50चं EMA लावलेलं, ते EMAच पाहू आपण आज. मूव्हिंग ॲव्हरेज लावलेलं 50चं, ते इतक्यात आला आणि इथून त्याच्यापासून तर आपल्याला काहीतरी बेरिश हॅमर, म्हणजे हॅमर वगैरे, म्हणजे आपला शूटिंग स्टार पॅटर्न किंवा एखादा आणखी निगेटिव्ह पॅटर्न, जे आपण निगेटिव्ह पॅटर्न पाहिले त्यापैकी जर कोणता निगेटिव्ह पॅटर्न दिसला आणि त्याचं कन्फर्मेशन आलं पॅटर्न बनलेलं आहे, सेलर कंट्रोल करू शकतात 15 मिनिटामध्ये, तर आपण सेल साईडने जाऊ शकतो.
बँक निफ्टी आयटी मुळे निफ्टी वर गेला. आयटी मुळे वर गेला. बँक निफ्टीकडे कन्फ्युजन म्हणजे मूव्ह नव्हतं काही बँक ते. निफ्टीने सपोर्ट नाही केला मार्केटला. आज जर बँक निफ्टी पाहिला हा तर बँक तेच निफ्टी जवळपास साईडवेजच होता. साईडवेज होतं. हा तसा तर हा एक लो आहे आणि हा एक खालचा मेन लो होता. तर हा कालचा आजचाच लो होता आणि आजचा नाही, कालचा आहे वाटतं बहुतेक. अच्छा निकालचा आहे तो. हा हा कालचा आहे. तर जवळपास हा एक असा एक चांगला लो आहे सध्या. आणि आता हा कालचा हा पण लो एक बनलेला आहे, याला पण आपण कन्सिडर करू शकतो. हा एक स्विंग लो बनलेला आहे, त्यामुळे हा लो आहे. हा लो आहे आणि हा पण लो आहे. आता हे लो आहे. ओके. आता तसं पाहिलं त्याने इथून एक हा लो ब्रेक केला काल, तर याने निगेटिव्ह सिग्नल दिला. पण आयटी सेक्टर निगेटिव्ह सिग्नल नाही देऊ राहिलं, त्यामुळे निफ्टीमध्ये आज मूव्ह आली. आणि हा शेवटी शेवटी पडला, त्याच्यामुळे याच्यामुळे निफ्टी पडला. आयटी नाही पडला, आयटी वर थोडं प्रेशर आलं, आयटी पण पडला. आता हा दिवसभर साईडवेज आहे, दिवसभर साईडवेज आहे, काहीच मूव्ह नाही. म्हणजे डेली चार्टवर पाहिलं तर डेली चार्टवर आपल्याला काहीच नाही दिसणार. काहीच नाही समजणार. हा तेच काही आहेच नाही. एक मिनिट. आता तो खाली डे लोवर इथे क्लोज झाला जवळपास काहीतरी, आपण 15 मिनिटावर पाहिला. आता हा 151 143 वर दिसत आपल्याला. हम्म. किती दिसत आहे? 51 50, म्हणजे 100 पॉईंट वरती क्लोजिंग दिसून आली. ते माहिती आहे आपल्याला की शेवटच्या 15 मिनिटात मूव्ह आली ती, तर त्यामुळे ऍव्हरेज प्राइस त्याची खाली नाही येऊ शकली. ऍव्हरेज प्राइस त्याची इथं झाली 40 हम्म. 43 ला आली, तर म्हणून तो तिथं 100 पॉईंट वर ओपन झाला. आता याच्यात जर पाहिलं तर आपल्याला दिसत तर बुलिशच आहे, अजून पण बुलिशच आहे. डेली चार्टवर आपल्याला काही असं निगेटिव्ह दिसत होता. आता कालचा हा जो लो होता, हम्म. या लोच्या आतमध्ये म्हणजे या कॅन्डलच्या आतमध्ये ही कॅन्डल बनलेली आहे, जवळपास इनसाइड कॅन्डल आहे. त्याचं ब्रेकआउट लागेल आपल्याला, हम्म. देऊ शकते ब्रेकआउट, निगेटिव्ह काही नाही आहे याच्यात. जर डेली चार्टवर पाहिला तर निगेटिव्ह काहीच नाही दिसत आहे, की विकली चार्ट तर क्लोज व्हायचंच आहे. विकली चार्ट क्लोज व्हायचं आहे सध्या. लास्ट विकली चार्टवर त्याच्यावर ब्रेकआउट आलेलं होतं, दोन हे हॅमर बनलेले होते. हॅमर किंवा स्पिनिंग टॉप म्हणू शकतो आपण त्याला. हा स्पिनिंग टॉप, हा हॅमर टाईप आहे. त्याच्यावर कॅन्डल क्लोज झाले ते, त्याच्यावर तो निघालाय, प्राइस तर निघालेली आहे. तर 15 मिनिटावर आपल्याला थोडा निगेटिव्ह दिसत आहे. होऊ शकते मुवमेंट येऊ शकते उद्याला. उद्या काय आहे, उद्या मंथली एक्सपायरी आहे निफ्टीची. निफ्टीचीच नाही आहे तर प्रत्येक जेवढे FN वाले स्टॉक आहे त्याची सगळ्याची मंथली एक्सपायरी आहे. तशी तर आधी बँक हम्म. निफ्टीची पण राहत होती, गुरुवारीच राहत होती, आता ते बुधवारी केली त्यांनी. आधी प्रत्येक पूर्ण मार्केटची एक्सपायरी एकाच दिवशी राहत होती, गुरुवारी. हो. आता एक्सपायरी चेंज केली, पण निफ्टीची एक्सपायरी आणि प्रत्येक स्टॉकची एक्सपायरी आहे. आता जे निफ्टी 50चे स्टॉक आहे किंवा बँक निफ्टीचे पण स्टॉक जे आहे, HDFC बँक झाला, ICICI बँक झाला, त्याची पण एक्सपायरी उद्या. हा. आता ज्या लोक पोझिशन घेऊन असतील फ्युचरमध्ये, बाईंग साईडने सेलिंग साईडने, आता ते पोझिशन लोक कव्हर करतील, म्हणजे एक्झिट करायचा प्रयत्न करतील. तर त्यामुळे कसे मुवमेंट येऊ शकते. आता जर शॉर्ट पोझिशन बनलेले आहे, शॉर्ट पोझिशन हम्म. बनलेलं आहे, तर ते शॉर्ट कव्हर करतील, तर वरच्या साईडने एक रॅली येऊ शकते. जर बाय साईडनं पोझिशन बनले आहेत ते लॉंग कव्हर करतील, तर खालच्या साईडनं रॅली येऊ शकते, किंवा फ्युचर आणखी रोल ओव्हर केला जातो. म्हणजे फ्युचर काय असतं, रोल ओके. ओव्हर केला जातो. आता समजून घ्या आपल्यापाशी या महिन्याचा फ्युचर आहे, हा एक्सपायर होऊ राहिला, तर आपण काय करतो, पुढच्या मग नेक्स्ट महिन्यात फ्युचर मध्ये आपण हा. नेक्स्ट फ्युचर घेतो, म्हणजे रोल ओव्हर करतो त्याला. तर तसं पण केलं जाते. हम्म. तर पाहू याच्यात काय होते. तर हा तर निगेटिव्ह नाही वाटू राहिला डेली चार्टवर, 15 मिनिटावर वाटू राहिला थोडा निगेटिव्ह. निफ्टी जर पाहिला तर निफ्टीचा हा डेलो, निफ्टी अजून पण हायर हाय मध्येच आहे, निफ्टीमध्ये काहीच निगेटिव्हिटी नाही. निफ्टी हम्म. हायर हायच मारू राहिला. आता ही EMA सपोर्ट देऊ राहिलं त्याला, इकडे पण सपोर्ट दिला त्यांनी, आणि आता पण तो त्या EMA वर आला आहे. या EMA इथून सपोर्ट दिला होता, इतक्यात सपोर्ट दिला त्यांनी, इथे सपोर्ट दिला. आता आज अजून तो सपोर्ट परत त्या घेतला हा. परत त्या EMA वर आला. तर पाहू आपण ते EMA काय असतो. ते EMA वर तो आलेला आहे. डेली चार्टवर जर पाहिलं तर डेली चार्टवर तो होता ऑल टाइम हाय. हम्म. हा हाय क्लोजिंग जर आले असते डे हायवर, तर हे ब्रेकआउट आलं असतं, पण हे ब्रेकआउट आले नाही. ब्रेकआउट द्यायचा प्रयत्न केला त्यांनी, पण फेल झाला. त्या हा. ब्रेकआउटवर मी ट्रेड पण घेतला होता, ऑप्शनचा ट्रेड पण घेतला होता. मी नंतर काढून टाकला होता, काहीच भेटलं नाही. एकच ट्रेड भेटला. मी असं समजलं की साईडवेज दिवस आहे आज, आणि मी मॅक्झिमम फंड काढून घेतला IPO साठी. तर मी जवळपास 6 अकाउंटहून 2 IPO अप्लाय केले, म्हणजे जवळपास 12 IPO अप्लाय केले, 12 अप्लिकेशन टाकले मी IPO चे. त्यामुळे डीमॅट अकाउंट अच्छा. पूर्ण फंड टाकलेला. तर ऑप्शन सेलिंग साठी काहीच नव्हतं, तर सेलिंग काहीच नाही केली. आज मी ओके. म्हणजे ऑप्शन बाय केले होते, हे ट्रेड मारला ऑप्शनचा फक्त, काहीच नाही भेटला त्याच्यात. तो खाली आला शेवटी, तर स्टॉप लॉस ट्रिगर करून निघून गेला. ओके. काहीतरी 24 वर बाईंग दिसत आणि 28 वर सेलिंग दिसत, पण 28 वर सेलिंग नाही केली मी, सेलिंग 50 क्वांटिटी सेल केल्या होत्या. सुरुवातीला 240 ला ते ब्रेकआउट आल्यावर तो खूप वरती चालला गेला, तर एक लॉटच टाकला. खाली आल्यावर 220 ला आणखी 50 क्वांटिटी घेतल्या.
216 आला, आणखी 25 क्वांटिटी घेतल्या आणि याचा स्टॉप लॉस होता 200 रुपये या 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 कॉलचा. आता हा इन द मनी याच्यासाठी घेतला की इन द मनी मध्ये आपल्याला मोठी मुवमेंट भेटते. त्यानंतर तो 237-38 जात होता, खाली येत होता, 27-28 येत होता. तर 233 वर मी म्हटलं 50 क्वांटिटी काढून टाका. आणखी ब्रेकआउट आल्यावर कसं मार्केट, जसं आता त्या दिवशी, या दिवशी आता सोमवारचा दिवस आपला, सोमवारच्या दिवशी कशी फास्ट मुवमेंट आली, जशी ही फास्ट मुवमेंट आली, असं ब्रेकआउट आला, फास्ट मुवमेंट आली, अशी मुवमेंट येते. हो. अशी मुवमेंट इथे हा दिसत होती. या कॅन्डलने ब्रेकआउट तर दिलं, हा इथून वर गेला हा पण हळूहळू. मुवमेंट. हा हा आता मी ट्रेड कधी घेतला तो, मी 240 वर एक लॉट इथे बाय केला. ही कॅन्डल क्लोज झाल्यावर, ही कॅन्डल खूप वरती क्लोज झाली होती, स्टॉप लॉस खूप खाली म्हणून इथे एक लॉट केला. तर तो खाली आला, हे इतक्यात या लाईनला टच केल्यावर इथे 2 लॉट बाय केले आणि तिथून त्याच्यात खाली थोडा गेला तर आणखी एक घेऊन घेतला. म्हणजे 100 क्वांटिटी टोटल घेतल्या आणि स्टॉप लॉस होता ही लाईन. या लाईनच्या खाली गेला असता त्या स्टॉप लॉस निघून गेलो असतो. आता ही लाईन तिकडल्या याच्यावर नाही, इथे टच होता ते दिसत आहे, पण तो मागचा जो हाय होता त्या हायची लाईन आहे. तिथून हळूहळू वर गेला, वर जात होता, खाली येत होता. तो ऑप्शन थोडा डिके होता, इतका इन द मनी घेतला मी. आता 25,100 म्हणजे 100,000, 25,000 100 मार्केट होतं. मी आतमध्ये 200 पॉईंट इन द मनी गेलो, तरी पण ते ऑप्शन डिके होत होतं. 50-33 वर काढला, मग ट्रेलिंग स्टॉप लॉस लावला त्याचा 24 वर, म्हणजे कॉस्ट टू कॉस्ट स्टॉप लॉस लावला तर 24 वरचा स्टॉप लॉस चालला गेला. म्हणजे फार काही भेटलं नाही. जर मोठी मुवमेंट आली ना, तर मोठी मुवमेंट अशी होऊन जाते. जर ब्रेकआउट जर आलं चांगलं, तर जशी या दिवशी मुवमेंट आली, अशी स्ट्रॉंग मुवमेंट भेटते. आता आणखी इकडे बघू, आणखी इकडे स्ट्रॉंग मुवमेंट भेटतात आपल्याला. जसं आता हे इकडे ब्रेकआउट आलं, आता हे इकडे एक ब्रेकआउट आलता, इकडे पण एक ब्रेकआउट आलता, याचं पण ब्रेकआउट आलता, या हायवर पण ब्रेकआउट आलता. आता हे पण स्लो मुवमेंट आहे तशी पाहिलेली, कम्पॅरेटिव्हली स्लो मुवमेंट आहे, पण गेला हा हळूहळू वर गेला. आज तसा नाही गेला. म्हणजे अशी काहीतरी फास्ट मुवमेंट जरी आली पाहिजे, जसं आता हा ब्रेकआउट आला, वर गेला, रिटेस्टिंग साठी आला, त्या लेवलवर आला, ती रेस्टर्न लेवल होती, ती ब्रेक झाल्यानंतर सपोर्ट बनली आणि तिथून तो वर गेला, स्पीडने मुवमेंट आली. तसा आज काही सिनारिओ दिसला नाही म्हणून मी काढून टाकला. हळूहळू हळूहळू वर जात होता आणि प्रीमियम वाढत नव्हते ऑप्शनचे. मी ऑप्शन होल्ड करत होतो, प्रीमियम वाढत नव्हते. तर प्रीमियम वाढत नव्हते, त्यामुळे सोडून दिलं त्याला, स्टॉप लॉस लावून दिला. आणि ही जशी कॅन्डल बनली तसा तो स्टॉप लॉस ट्रिगर झाला आणि निघून गेला, एक्झिट होऊन गेला, सेफली एक्झिट झाला, नो लॉस मध्ये. आता उद्या उद्या काय करू शकतो आपण, उद्या वाट पाहिजे. उद्या जर मार्केट गॅप ओपन झालं किंवा इतक्यात ओपन झालं गॅप, आता सकाळी सकाळी काय असते, सकाळी सकाळी एक मुवमेंट असते. आता जसं सकाळी 9:15 ची कॅन्डल, 9:15 ची कॅन्डल बेरिश बनली, खालच्या साईडनं मुवमेंट आली थोडी. आता अशी जर एखादी बुलिश कॅन्डल बनली किंवा गॅप अप होऊन जर अशी इतक्यात जर ओपन झाला आणि ही लाईनचा ब्रेक करून वरती एखादी बुलिश कॅन्डल बनत असेल, आता ही लाईन काम करते, अशी एखादी बुलिश कॅन्डल काम करत दिसत असेल आपल्याला, तर एक मोमेंटम ट्रेड घेऊ शकतो आपण त्या कॅन्डलच्या खाली, स्टॉप लॉस आणि चांगल्या क्वांटिटी घेऊ शकतो. आता या दिवशी तर त्यांनी 100 पॉईंट दिले. आता 100 क्वांटिटीवर जर 100 पॉईंट कॅप्चर केलं ना आपण, तर 10,000 रुपयाचं प्रॉफिट होते. असे फक्त आपल्याला महिन्यातून 2 ते 3 ट्रेड भेटले पाहिजे बस. 2 ते 3 ट्रेड जर घातले ना, 20-30 हजार होऊन जातात आणि बाकी मग आपले चिल्लर चिल्लर चालू राहते ऑप्शन सेलिंग करून. हो. ऑप्शन सेलिंग करून तर मोठे प्रॉफिट नाही भेटत, पण कन्सिस्टंट प्रॉफिट भेटते. सेलिंग मध्ये काय, सेलिंगचा एक फायदा आहे की मोठे प्रॉफिट नाही भेटत, छोटे छोटे पण प्रॉफिट भेटते, पण कन्सिस्टंट प्रॉफिटेबल जास्त असतो. नाही, कन्सिस्टंट प्रॉफिट भेटते आणि छोटे छोटे प्रॉफिट भेटते. प्रॉफिट मोठे नाही भेटत, राईट. छोटे भेटते, पण कन्सिस्टंट भेटते. आता असे जर 3 ट्रेड बसले, 30,000 याच्यात निघाले आणि 10,000 जर आपण याच्यामध्ये काढू शकलो, 10-15,000, तर 40,000 प्लस आपला महिना निघून जातो. जसं जसं आपला कॉन्फिडन्स वाढेल, जसं जसं आपल्या बाकी गोष्टी वाढेल, तशा क्वांटिटी वाढवत राहायच्या, हळूहळू वाढवायच्या. एकदम वाढून काही फायदा नाही. राईट. फिन निफ्टी आहे, फिन निफ्टी आणि निफ्टी आणि बँक निफ्टी मध्ये आपल्याला माहिती आहे की सेमच स्टॉक आहे, तर बँक निफ्टीची आणि फिन निफ्टीची मुवमेंट सेम दिसणार आपल्याला, जवळपास सेमच मुवमेंट आहे. बँक निफ्टीने हा लो ब्रेक केला, यांनी लो ब्रेक नाही केला, कारण की याच्यात काही फायनान्स वाले पण स्टॉक आहे, ते पडले नसतील. बजाज फायनान्स वगैरे स्टॉक आहे, ते नसतील पडले, म्हणून यांनी लो नाही ब्रेक केला. आणि मेन पाच बँक निफ्टी ट्रेड करताना एचडीएफसी बँक, याच्यावर लक्ष ठेवायचं, याच्यावर आणि आयसीआयसीआय बँकवर. आता हा जो स्टॉक आहे आयडीएफसी बँक, हा आहे एफआयचा फेवरेट, जे एफआयचा फॉरेनचे इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, त्यांचा हा फेवरेट आहे. आणि याच्यात जर आपण पाहिलं तर मॅक्झिमम होल्डिंग आपल्याला एफआयची दिसले बा. मॅक्झिमम जर होल्डिंग पाहिली तर एफआयची होल्डिंग दिसते आणि त्याचा फेवरेट आहे. त्यांना जर बँक निफ्टीमध्ये मुवमेंट आणायची असेल तर ते या स्टॉकला जनरली, या स्टॉकला टार्गेट करतात. आणि साहजिक आहे, त्या स्टॉकचं वेटेज जास्त आहे, त्यामुळे पण टार्गेट करतात. आणि तशी त्यांची होल्डिंग पण आहे त्या स्टॉकमध्ये. तो तसं जर पाहिलं तर मेजॉरिटी शेअर होल्डर एफआयच आहे त्याच्यात.
कसं आहे, जगातला सगळ्यात मोठा 5वा बँक आहे HDFC. नाही ते तर आहेच, पण त्याच्यातले शेअर होल्डर जे आहे मेजॉरिटी, त्याच्यात हा जो ते बनवणारा पारेख होता, कोणतरी पारेख नावाचा व्यक्ती होता, त्याची ही बँक आहे. मोतीलाल ओसवालने 1850चं टार्गेट दिलं म्हणते 21 ऑगस्टला. हे तर प्रमोटरची होल्डिंग जुलै 2023 पासून प्रमोटर होल्डिंग याच्यात नील दिसत आहे. प्रमोटर निघून मोकळा झाला वाटते बोलतोय. प्रमोटर पाशी होल्डिंग नाही. आता जर होल्डिंग पाहिली तर एफआयएस पाशी होल्डिंग पहा. 47% होल्डिंग एफआयएस पाशी सध्या, 52% होते. म्हणजे 50% पेक्षा जास्त होल्डिंग एफआयएस पाशी आहे. तर डीएस पाशी ऑब्व्हियसली नसणार. डीएस आता वाढू लागले. म्हणजे एफआयएस ची सगळ्यात जास्त होल्डिंग आहे. आता डीएस ची तर याच्या आधी 25%च्या आसपास होल्डिंग राहत होती. 25% पेक्षा खाली होल्डिंग होती. मी 20%च्या आसपास होल्डिंग पाहिलेली आहे डीआयची. प्रमोटरची 25 होती, कारण की प्रमोटरची आता जी 25 कमी झाली ती एक तर पब्लिक पाशी आली असेल, पब्लिक पाशी पब्लिकची वाढली आणि डीएचची वाढली. आणि डीएचची होल्डिंग कमी होती आणि प्रमोटरची पण होल्डिंग 25%च्या वर राहू नाही शकत बँकेमध्ये. आरबीआयचा रूल, आरबीआय आणि सेबी दोघांचा रूल आहे की प्रमोटर 25%च्या वर ठेवू नाही शकत. तर एखादा नॉन बँकिंग स्टॉक असेल तर प्रमोटर 75% ठेवू शकतो. बँकिंग स्टॉक मध्ये 25च्या वर नाही ठेवू शकत. तर माहित नाही काऊन होल्डिंग विकली की हा दाखवत नाही डेटा, आपल्याला माहित नाही. पण एफआयची होल्डिंग आपल्याला दिसत आहे 50%च्या आसपास. त्यामुळे एफआयच कंट्रोल करतात त्याला. आणि एफआयचे आपल्याला इथं नावं पण दिसतात फंड. आता जे मोठे फंड आहेत त्याची नावं दिसतात, बाकी एफआयची नावं नाही दिसतात आपल्याला. गव्हर्नमेंट ऑफ सिंगापूर, पण हे गव्हर्नमेंट पण एफआयची पेन्शन. होल्डिंग 47% होल्डिंग आहे ना, पण आपल्याला गव्हर्नमेंट ऑफ सिंगापूर एफआय. आता हा ॲज अ इन्व्हेस्टर म्हणून आलेला आहे. पेन्शन फंड हा ग्लोबल, गव्हर्नमेंट ग्लोबल पेन्शन फंड. आता हे दिसत आहे, बाकी बाकी इन्स्टिट्यूशनचं नाव नाही दिसत का, जसं आता डीएस मध्ये दाखवतात का. डीएस मध्ये निफ्टी 50चा स्टॉक आहे, निफ्टीचा ईटीएफ, एसबीआयचा ईटीएफ, हा एलआयसी पाशी होल्डिंग आहे. आता तसं पाहिलं ना आपण, तर जी ही एलआयसी आहे भारत सरकारची, त्याची भारतातल्या प्रत्येक मोठ्या कंपनीमध्ये काही ना काही होल्डिंग भेटतच. होल्डिंग्स आहे, राईट. आता हे जर एलआयसी एखाद्या व्यक्तीची एखादा जर माणूस असतात त्याची जर एलआयसी असती, तर त्याची प्रत्येक कंपनीमध्ये होल्डिंग झाली असते. तो भारतातला सगळ्यात श्रीमंत असतात. एलआयसीची आपल्याला प्रत्येक कंपनी होल्डिंग भेटणारच. निपॉन इंडिया ट्रस्टी, निपॉन इंडिया ईटीएफ निफ्टी 50 बीच, कोटक इक्विटी आर्बिट्राज फंड, म्हणजे पूर्ण हेच नाव दाखवत आहे, बाकी काही असे नाव दाखवत नाही. पब्लिक नाव इन्स्टिट्यूशन मध्ये दाखवत आहे. पब्लिक प्रॉपर नावच नाही दाखवत. आता हे म्युच्युअल फंडच्या स्कीम, त्याचा पण डेटा नाही दाखवू राहिला. प्रमोटरचा पण डेटा गायब आहे. म्हणजे हे बँक आहे ज्याला एफआयएस कंट्रोल करतात. आणि डीएसला जर टार्गेट करायचं आहे तर डीएस करते जनरली एसबीआय. एसबीआय मध्ये आपल्याला डीआय ची होल्डिंग जास्त दिसते, स्टेट बँक ऑफ इंडिया. आता आपण जर बँक निफ्टीवर ट्रेड करत आहे, तू निफ्टी प्रेफर करते की बँक निफ्टी प्रेफर करतो ट्रेड करताना? म्हणजे मी आतापर्यंत ट्रेड केलंच नाहीये, पण मी चेक दोन्ही करत असतो. मी दोन्ही पाहतो, पण जनरली प्रेफर निफ्टीच करतो. जर निफ्टी आणि बँक निफ्टी सेम वाटत असेल तर मग निफ्टीच प्रेफर करायचा. ओके. प्रमोटर होल्डिंग भारत सरकार, प्रेसिडेंट ऑफ इंडिया असणार. प्रेसिडेंट ऑफ इंडिया जवळ 57% होल्डिंग आहे. तर एफआयएस जवळ होल्डिंग नाही जास्त. उरली डीएस पाहिजे सर, 25%च्या आसपास होती, कमी करू आले. म्हणजे हे होल्डिंग हा बँक, याच्या डीएच ची होल्डिंग जास्त आहे, एफआयएस ची कमी आहे. ज्या प्रायव्हेट सेक्टर बँक आहे त्याच्यात आपल्याला एफआयएस ची होल्डिंग जास्त दिसते. आता आपल्याला माहिती आहे की एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक दोघांचं वेटेज जास्त आहे, तर त्या दोघांचे चार्ट लावायचे कधी पण. आता अपस्टॉक असेल किंवा झिरोदा असेल किंवा कोणतं पण प्लॅटफॉर्म असेल जो ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट दाखवते. आता खूप सारे ब्रोकर आता ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट दाखवते. त्याच्यात काही नाही, असे 4 कॉलम करून घ्यायचे, 4 कॉलम करून घ्यायचे असे. एचडीएफसी बँक लावला एकाच्यात आयसीआयसीआय बँक लावायचा, एकाच्यात आयसीआयसीआय बँक लावायचा. एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक पाचा, आणि निफ्टीचा ट्रेड करत आहे तर ह्या दोन बँका पण पाहायच्या. बँक निफ्टी लावायचा एका ठिकाणी निफ्टी आयटी लावायचा. निफ्टी आयटी मेन आहे, कारण की निफ्टी आयटीचा वेटेज जास्त आहे. आणि निफ्टी आयटी जनरली बाहेरच्या फॉरेन मार्केटमध्ये जो काही ना काही होते, म्हणजे युरोपचं मार्केट झालं किंवा युएसचं मार्केट झालं, तिकडे जे पण होणार त्याचा इम्पॅक्ट आपल्या आयटी सेक्टरवर होतो. बाकी सेक्टरवर त्याचा इतका काही खास इम्पॅक्ट होत नाही. आयटी सेक्टरवर आज जसं आयटी सेक्टरवर होतं त्यामुळे निफ्टीवर होता. तो आयटीचा चार्ट लावायचा, असे 4 चार्ट लावायचे. जर मोठी स्क्रीन असेल आपल्यापाशी तर आपण आणखी 6 चार्ट करू शकतो त्याला. निफ्टी पण याच्यातच टाकू शकतो, कारण की आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनवर लिमिटेशन आहे. आपण 4 पेक्षा जास्त चार्ट जर लावले तर ते ओळखून येत, प्रॉपर ओळखून येत. राईट.
हे इंडिकेटर वगैरे हे लावायची गरज नाही, असे इंडिकेटर खाली करून टाकायचं म्हणजे प्रॉपर चार्ट दिसते. 15 मिनिटचा चार्ट लावायचा, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, एका ठिकाणी निफ्टी आयटी लावायचा आणि एका ठिकाणी बँक निफ्टी लावायचा आणि निफ्टीचा चार्ट अलग पाहायचा. आता ह्या सगळ्या गोष्टीचे मुवमेंट दिसू राहिले, त्याचा इम्पॅक्ट आपल्याला निफ्टी दिसणार. जर आपल्याला बँक निफ्टी वीक दिसू राहिला पण निफ्टी आयटी स्ट्रॉंग दिसू राहिला, तर अशा वेळेस काय होणार, अशा वेळेस आपला जो निफ्टी आहे तो निफ्टी साईडवरच राहणार आणि जो बँक निफ्टी आहे तो बँक निफ्टीचा मूव्ह करतातच खालच्या साईडने. म्हणजे आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आपल्याला दिसत आहे खालच्या साईडने जात आहे, पळू राहिलाय, पण निफ्टी आयटी स्ट्रॉंग दिसू राहिला. तर अशा वेळेस बँक निफ्टी टार्गेट करायचा सेलिंगसाठी, पुटसाठी, आणि निफ्टीला सोडून द्यायचं. कारण की निफ्टीमध्ये बँकिंग सेक्टरचं पण वेटेज आहे, आयटीचं पण वेटेज आहे. निफ्टी बँकिंगचं वेटेज जास्त आहे तर निफ्टी थोडा खाली येणार, पण निफ्टी जास्त मोठी मूव्ह नाही देणार. अशा वेळेस बँक निफ्टी प्रेफर करायचा. जर आयटी पडत आहे आणि आपल्याला जर एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँकचा वरच्या साईडनं पॉझिटिव्ह साईडनं काहीतरी मूव्ह देईल असं वाटू राहिलं, तर अशा वेळेस मग बँक निफ्टी बाय साईडनं प्रेफर करायचं. आता जर एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक आणि बँक निफ्टी आपल्याला जर साईडवर वाटू राहिला पण आपल्याला निफ्टी आयटी पॉझिटिव्ह दिसू राहिला, तर मग अशा वेळेस कॉल साईडने आपण निफ्टी प्रेफर करू शकतो. ओके. अशा प्रकारे प्लॅनिंग करू शकतो आपण. आता आता पाहू इंडिकेटर. आता इंडिकेटर मध्ये पहिला इंडिकेटर पाहू आपण, मूव्ही एव्हरेज. आता मूव्ही एव्हरेज म्हणजे काय राहते, आता जसं एक काम करतो मी, 5चं मूव्ही एव्हरेज लावतो इथे, हे ईएम आहे, मूव्ही एव्हरेज लावतो मी, हे सगळं क्लोज करतो, मूव्ही एव्हरेज लावतो फक्त. आता ब्रोकरच्या प्लॅटफॉर्मवर जर आपण ट्रेडिंग वापरलं त्याचा एक फायदा राहते, आपण किती पण इंडिकेटर लावू शकतो. राईट. मूव्ही एव्हरेज, तर मूव्ही एव्हरेज लावलं त्याला मी 5 करतो, आपल्याला मोजायला सोपी आहे. तर 5चं मूव्ही एव्हरेज जर केला, आता मूव्ही एव्हरेज म्हणजे काय असते, जे 5 दिवसाची एव्हरेज प्राइस असते त्याचा वाला एव्हरेज असते. आता हे मूव्ही एव्हरेज काय करते, 5 दिवसाची आपल्याला माहिती आहे का प्राइस तर आपल्यापाशी हाय, लो, ओपन, क्लोज असते, पण हे मूव्ही एव्हरेज काय करते, फक्त क्लोजिंग प्राइस घेते. जसं आपला लाईन चार्ट होता, लाईन चार्ट मध्ये आपण फक्त क्लोजिंग प्राइस यूज करत होतो, तर त्याचं फक्त मूव्ही एव्हरेज क्लोजिंग प्राइस घेते. आता हे मूव्ही एव्हरेज काढताना काय करणार, 5 दिवसाची क्लोजिंग प्राइस घेईल आणि त्यानंतर प्राइस निघेल. आता या मूव्ही एव्हरेजवर क्लिक केलं तर हे इथे हे जे मूव्ही एव्हरेज लावलेली इथे आपल्याला प्राइस दिसते, प्राइस दिसते 1634. मूव्ही एव्हरेजची प्राइस आहे 5 दिवसाची आणि आजची क्लोजिंग प्राइस आहे काही ते 37. तर आपण एक काम करू, एक डेमो घेऊन कॅल्क्युलेटरने की खरंच ऍव्हरेज प्राइस निघते. काळाला सोपी जाईल म्हणून आपण 5 दिवस घेतले. आजची प्राइस आहे 37.10, 1637.10, म्हणजे हा पहिला दिवस 1637.10 अधिक दुसरा दिवस, हा याची क्लोजिंग प्राइस आहे 1637.75, 1637.75 अधिक तिसरा दिवस आजचा, याची क्लोजिंग प्राइस आहे 1639.95, 1639.95 अधिक चौथा दिवस हा आला, याची क्लोजिंग प्राइस आहे 1625.05, 1625.05 अधिक 4 दिवस झाले, आता 5वा दिवस हा 1631.30 याची क्लोजिंग प्राइस आहे, 1631.30. आता हे याची ऍव्हरेज, याची टोटल काढायची आपल्याला. आपल्याला माहिती आहे की त्याची ऍडिशन करायची आणि त्याला भागेला 5 करावं लागेल आपल्याला. त्याला भागेला जर 5 केला तर 1634.23 प्राइस येऊ राहिले. आता जर याच्यावर ठेवलं तर हा 1634.23 प्राइस दाखवू राहिला. हो. डॉट टू डॉट दाखवू राहिला. आता हे मूव्ही ऍव्हरेज असंच आपण 50 दिवसाचा काढू शकतो. आता डेली चार्ट घेतला, आता आपण डेली चार्ट घेतलेला तर डेली चार्टवर 5 दिवसाची ऍव्हरेज प्राइस आहे. आता आपण विकली चार्ट घेतला तर काय रे, तो विकली चार्टवरची ऍव्हरेज प्राइस काढा. आता विकली चार्ट केला मी, तर तो काय करा, 5 वीकची ऍव्हरेज प्राइस घेईल, क्लोजिंग प्राइस घेईल आणि त्याची ऍव्हरेज प्राइस काढा. आता हा 5 दिवसाचा आहे, 15 मिनिट घेतला तर 15 मिनिटवर तो 5 मिनिटाच्या 15 मिनिटच्या जे कॅन्डल आहे त्याची 5 कॅन्डलची क्लोजिंग प्राइस घेऊन काढा. आता असा आपण शॉर्टकट मध्ये आपल्याला मोजायला इझी केलं पाहिजे म्हणून आपण 5 दिवसाचा घेतला. तर असं मूव्ही ऍव्हरेज आपण 50 दिवसाचं, 100 दिवसाचं, 200 दिवसाचं काढू शकतो. ओके. आता मूव्ही ऍव्हरेज मध्ये आपण सिंपल काढतो. आता एक येते ईएमए, एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ऍव्हरेज. आता याच्यात थोडा डिफरन्स राहते. आता याच्यात काय करते,
याच्यात जे सुरुवातीचे दिवस आहे, आता आपण 50 दिवसाचा मूव्हिंग ऍव्हरेज काढून आलो, तर होऊ शकते की 40 दिवसाचे जे मागचे जे दिवस आहे 40 दिवस, त्याला कमी वेटेज राहील आणि जे सुरुवातीचे लेटेस्ट 10 दिवस राहील त्याला थोडं जास्त वेटेज राहील. आता जर मी फॉर्म्युला टाकला इथे ईएमएचा फॉर्म्युला, तर आपल्याला फॉर्म्युला दिसून जाईल. ईएमए काढतात म्हणजे क्लोजिंग प्राइस मल्टिप्लायर, थोडं कॉम्प्लेक्स आहे, पण आपण जर जनरली घेतलं तर ते एकच करते की जे लेटेस्ट दिवस आहे, करंट वाले दिवस आहे आपले, त्याला थोडं जास्त वेटेज देते आणि जे जुने दिवस आहे त्याला थोडं कमी वेटेज देते. आता आपण लावून असतो, आता जसं हे 5 दिवसाचं मूव्हिंग ऍव्हरेज आहे, आता हे वरतं ईएमए ईएमए याच्यावर मी क्लिक करतो. आता ही ईएमए क्लिक केलं, आता ही प्राइस वर मी क्लिक केलं, तर आता मूव्हिंग ऍव्हरेज येत आहे 1634.23 आणि ईएमए येत आहे 1635 पैसा. तर हे 5च दिवसाचं आपल्याला माहित आहे की सुरुवातीच्या 1 ते 2 दिवसाला थोडं जास्त वेटेज दिलं असेल आणि जे जुनेवाले 2-3 दिवस आहे त्याला कमी वेटेज दिलं असेल. आता मूव्हिंग ऍव्हरेज मध्ये सगळ्याला सेम वेटेज आहे. आता आपण 50 वाढवू. 50 दिवसात जसे जसे आपण दिवस वाढू तसा मूव्हिंग ऍव्हरेज आणि ईएमए मध्ये थोडा फरक वाढत जाईल. आणि आता जनरली लोक ईएमए पेक्षा मूव्हिंग ऍव्हरेज पेक्षा ईएमए युज करतात, एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ऍव्हरेज. आता हे मूव्हिंग ऍव्हरेज आणि ईएमए लावलं, आता मी क्लिक केलं तर वरती इथे ईएमए दिसत आहे. 5चं ईएमए पहिलं, त्यानंतर 50चं ईएमए. ईएमए ची प्राइस दिसत आहे 1619.20 आणि जे मूव्हिंग ऍव्हरेज आहे त्या मूव्हिंग ऍव्हरेजची प्राइस दिसत आपल्याला 1643.78. म्हणजे जसा आपण टाइम वाढू तसा त्याच्यात थोडा फरक यायचा, कारण की तो लेटेस्ट वाले जे दिवस आहे ते जास्त घेऊ राहिला. आता म्हणजे 10 दिवसाला सुरुवातीच्या जास्त वेटेज असेल आणि जे 40 दिवस आहे मागचे वाले त्याला थोडं त्यांनी कमी वेटेज दिली आहे. आता जनरली काय होते, मूव्हिंग ऍव्हरेज नाही वापरत लोक, ईएमए वापरतात आणि ईएमए काम करताना दिसते पण. आता आपण काय करतो, मॅक्झिमम एचआर मार्केटमध्ये कोणत्या आपल्याला गोष्टी वापरल्या जाते, मॅक्झिमम काय होते मार्केटमध्ये मूव्हिंग ईएमए वापरले जाते. टाइम पिरियड पाहून घेऊ आपण. आता ईएमए वापरले जाते 5, एक वापरले जाते 5चं, एक वापरले जाते 20चं, एक वापरले जाते 50चं, एक वापरले जाते 100चं, एक 200चा आणि मॅक्झिमम लोक वापरतात 250. 250च्या वर तर मूव्हिंग ऍव्हरेज वापरत नाही, यूज तर नाही करत. 250 डेली चार्टवर. आता हे झालं डेली चार्टवर, एवढ्या 250 दिवसाचं मूव्हिंग ऍव्हरेज वापरते. याच्यापेक्षा जास्त तर वापरत नाही लोक, पण इथपर्यंत वापरते. तर याचा आपण यूज, आता 20 वाला मी तर वापरत नाही, यूज नाही करत. मी यूज करत असतो 5 आणि 50चा जास्त यूज. 5 आणि 50चा काय यूज करतो, ठीक. सर्वात आधी तर आपण 50चं. आता जर आपल्याला एखादा स्विंग ट्रेड घ्यायचा आहे, स्विंग ट्रेड घ्यायचा आहे, आता एखादा स्टॉक आहे, ट्रेंडिंग स्टॉक आहे. आता आपण पाहिलं की मार्केटमध्ये खूप प्रकारचे ट्रेंड असतात, प्रायमरी ट्रेंड, सेकंडरी ट्रेंड, खूप प्रकारचे ट्रेंड असतात आणि वेव्हवर डिपेंड करते कोणत्या टाइम फ्रेमची कोणती वेव्ह आहे ते. आता असा एखादा ट्रेंड चालू आहे, स्विंग ट्रेंड चालू आहे एखादा, स्टॉक काय करते, असा हा जो करेक्शन देते, ते करेक्शन जे आहे जनरली आपण त्या याच्यावर पण पाहिलं, मायनर ट्रेंड, कॅन्डलस्टिक पॅटर्न पण पाहिला. एक आणखी ईएमए आपल्यापाशी 50चं ईएमए लावलं तर मेजॉरिटी टाइम स्टॉक आपल्याला ह्या 50ची ईएमए सपोर्ट घेताना दिसेल. 50ची ईएमए जनरली स्टॉकला सपोर्टचं काम करते. आपण पाहू स्टॉक काही काही डेली चार्टवर 50चं ईएमए जर लावलं ते आपल्याला सपोर्टचं काम करताना दिसेल. आता जसं इथे हा सपोर्ट काम करत आहे 50चं ईएमए. आता या 50ची ईएमएच्या खाली होता तर 50ची ईएमए रेजिस्टन्सचं काम करतात, म्हणजे सपोर्ट आणि रेजिस्टन्सचं दोन्ही काम करतात. त्याच्या खाली होता इथे रेजिस्टन्सचं काम करताना दिसतं, इथे सपोर्टचं काम करताना दिसतं. पण हा ट्रेंडिंग स्टॉक नाही, हा सध्या साईडवेज वाला स्टॉक. आपल्याला एक ट्रेंडिंग स्टॉक बघावा लागेल. एक ट्रेंडिंग स्टॉक पाहू आपण. ऍक्सिस बँक पाहू. ऍक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँक ट्रेंडिंग स्टॉक आहे. एचडीएफसी बँक खूप दिवसाचा अडकलेला आहे. आता आयसीआयसीआय बँक जर पाहिला तर इथून 50ची ईएमए सपोर्ट घेत होता, या दिवशी पण घेतला त्यांनी, त्या दिवशी गॅपडाऊन झाला. गॅपडाऊन झाला तो आता इथं रेजिस्टन्स फेस करत आहे. आता इकडला डेटा बघू त्याचा. साईडवेज नाही पाहिजे आपल्याला, ट्रेंडिंग स्टॉक पाहिजे. तर याच्यात प्रॉपर ट्रेंड नाही दिसत आहे, इथे दिसत आहे थोडाफार. याच्यावर सपोर्ट घ्यायचा प्रयत्न करू लागला तो प्रॉपर याच्यात हे दिसून येत आलं आयसीआयसीआय बँक. म्हणजे आपण स्विंग ट्रेड करतात, स्विंग ट्रेड साठी आपण या ईएमएचा यूज करू शकतो. आता जसं इथे हा स्टॉक वर गेला, 50ची ईएमए सपोर्ट घेतला, 50ची ईएमए टच केला, वर गेला, साईडवेज झाला, 50ची ईएमए टच करायला आला, त्यानंतर 50ची ईएमए वर बाउन्स आला,
परत खाली आला. आता इथे इलेक्शन डे कॅन्डल 50ची EMA टच केला. आता परत वर गेला तर आता 50ची EMA वर इथं आता त्याविषयी थोडा गॅप डाऊन झाला तरी पॅनिक सिनेरिओ होता तो जपानच्या मार्केटमुळे, जपान आणि US मार्केटमुळे. 50ची EMA च्या खाली ओपन होऊन खाली आला. त्या 50ची EMA वरच रेजिस्टर फेस करत होता वर, आणि आता 50ची EMA बाउन्स घेत आहे. 50ची EMA वर बाउन्स घेता म्हणजे जर आपण स्विंग ट्रेड साठी जर पाहू राहिलो तर 50ची EMA आपल्याला चांगलं काम करताना दिसते. आता याच्यातच नाही आणखी निफ्टीमध्ये पाहू. निफ्टी जो आता पडला होता निफ्टी, आणि जो निफ्टीने बाउन्स घेतला तो निफ्टीचा बाउन्स पण 50ची EMA वर आला. हा निफ्टीचा बाउन्स म्हणजे स्विंग ट्रेडिंगसाठी एक स्विंग कॅप्चर करण्यासाठी 50ची EMA एक चांगला सपोर्टचं काम करते. आता जसं हा निफ्टी पडला आता 50ची EMA, 50ची EMA त्याला सपोर्ट दिला 2 दिवस. 50ची EMA सपोर्ट दिला आणि 50ची EMA वर तो बाउन्स करून वर पण केला. तसं पाहिलं त्यांनी हा स्विंगलो ब्रेक केला होता. एकदम प्रॉपर ब्रेक नव्हता केला पण ब्रेक केला होता आणि 50ची EMA खाली होता त्याला लागूनच खाली 50ची EMA. आता इकडे पाहिला तर 50ची EMA निफ्टी पण आपल्याला सपोर्ट घेताना दिसेल. होऊ शकते की काही स्टॉक आपल्याला आता जसं हा इथं 50ची EMA टच केला, वर गेलं इथं 50ची EMA. आता होऊ शकते काही स्टॉक डॉट टू डॉट आपल्याला 50ची EMA सपोर्ट करताना दिसेल, जसा असा डॉट टू डॉट दिसेल. काही स्टॉक होऊ शकते त्याच्या खाली थोडा सपोर्ट घेताना दिसेल, काही स्टॉक होऊ शकते त्याच्या थोडा वर घेताना दिसेल. म्हणजे आता जसा 50 एखादा स्टॉक आहे तो 50 न घेता 60ची EMA सपोर्ट देईल. थोडा खाली जर घेत असेल तर तो 60ची EMA आपण सपोर्ट देऊ राहिला. एखादा स्टॉक आहे तो 50ची EMA थोडा वर घेतात तर होऊ शकते की तो 40 किंवा 45च्या EMA सपोर्ट घेतात. आता असं कशामुळे होते की त्या स्टॉकचा एक पर्टिक्युलर अँगल असते, म्हणजे त्याच्यातला जो बायर किंवा सेलर असते जो त्या स्टॉकला मूव्ह करत आहे त्याचा एक पर्टिक्युलर त्याचीवाली एक सिस्टम असते. तो त्या सिस्टमॅटिक वेनी काय करते, तो ते बाईंग सेलिंग करते. तर सिस्टमॅटिक वेनी तो बाईंग सेलिंग करते. त्यामुळे काय होते की स्टॉकला मूव्ह करायचा, स्टॉकला वरती घेऊन जायचा एक पर्टिक्युलर अँगल बनते. त्याचा तो अँगल होऊ शकते 45च्या EMAच्या आसपास येऊ शकते, 40च्या EMAच्या आसपास येऊ शकते किंवा 60च्या EMAच्या आसपास येऊ शकते. पण स्टॉक थोडा वर खाली हे सपोर्ट घेऊ शकते. खूप सारे जर स्टॉक पाहिले आपण ते आपल्याला 50ची EMA सपोर्ट घेताना दिसेल. जसा हा एक कॅम्पचा स्टॉक आहे. आता हा पडलेला होता डाऊन ट्रेंड मध्ये होता, हा डाऊन ट्रेंड मध्ये होता, अक्युमुलेशन चाललंय याचं. हा पडला होता 4000च्या लेवल पासून, 4000च्या लेवल पासून हा आलता 2000 वर, म्हणजे 50% पडला होता. आता तिथून यांनी ट्रेंडचा सिग्नल भेटला आपल्याला 2600 रुपये. आता 2600 रुपयापासून जर याला पाहिला तर तो 50ची EMA ला पाहून पूर्ण रिकव्हरी पण केली. आता हा स्टॉक याच्यामुळे आठवला की या स्टॉक मध्ये मी ट्रेड केला होता आधी. याची लिस्टिंग काहीतरी 1000 रुपये 1200 रुपये काहीतरी होती ना. हा याची लिस्टिंग आहे इथे होती, इतक्यात लिस्टिंग झाली होती. गॅप अप ओपन झाला होता तो, म्हणजे लिस्टिंग गेन चांगला भेटला होता, काही की 100% वर ओपन झाला होता तो. त्याची इश्यू प्राइस 500 होती वाटते, 500 होती की 600 700 काहीतरी इश्यू प्राइस होती वाटते याची. आणि हा तो हा वर ओपन झाला होता, चांगला रिस्पॉन्स भेटला होता त्याला. वर ओपन झाला होता, थोडा खाली आला, तिथून त्याने ट्रेंड पकडला होता. तिथून हा जो ट्रेंड पकडलाय 50चा EMA मी याच्यासाठी अप्लाय केला होता. याच्यासाठी केला होता फर्स्ट टाइम. हो. मी पण केला होता पण भेटला नव्हता. मी पण केला होता याला. आता याच्यात प्रॉपर अॅक्युमुलेशन दिसत, प्रॉपर अॅक्युमुलेशन झाला, या हो. कंटिन्यू वर गेला 50ची EMA. तर जो 50ची EMA प्ले करून याला हे करत आहे, छोटे छोटे ट्रेड मारत आहे. इथे दिसला आपल्याला ब्रेकआउट आला, ते लेवल सपोर्टचं काम करत होती. इथून वर गेला खाली आला, इतक्या ट्रेड बनवत होता आपला 50ची EMA. हा लो स्विंग लो सपोर्ट बनव, इतक्या ट्रेड बनवता. त्यात परत वर गेला 50ची EMA, इतक्यात परत बाईंग ट्रेड बनवत होता, परत वर गेला. परत आता 4 जूनची इलेक्शन डेची कॅन्डल खाली आलता, इलेक्शन डेला 3000 आलता, परत वर गेला. कंप्लीट रिकव्हरी दिली त्यांनी. आता जर आपण 2600 वर ज्याने पकडलं असतं, जानेवारीचा महिना होता, आता जवळपास 8-9 महिने झाले, जास्त काही फार काही रिटर्न नाही भेटले. 50